गुरुवारी औदुंबर सेवा विधी, नियम, मंत्र आणि फळप्राप्ती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. औदुंबराचे आध्यात्मिक महत्त्व. दत्त संप्रदायात औदुंबर वृक्षाला साक्षात श्री दत्तगुरूंचे निवासस्थान मानले जाते. गुरुचरित्र ग्रंथात या वृक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व वर्णिले आहे. औदुंबर म्हणजे केवळ एक झाड नसून ती एक दैवी शक्ती आहे, जी भक्तांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर अवतरली आहे. ज्या ठिकाणी औदुंबराची शीतल छाया असते तिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अखंड वाहत असतो. गुरुवारी या वृक्षाची सेवा केल्याने साधकाच्या जीवनातील अंधकार दूर होतो. औदुंबर वृक्षाच्या मुळाशी प्रत्यक्ष जनार्दन वास करतात. खोडात विष्णू, फांद्यांमध्ये शिव आणि पानापानात सर्व देवतांचा वास असतो, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या वृक्षाची उपासना आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सुलभ करते. भाग 2. सेवेचा संकल्प आणि वेळ. कोणतीही सेवा फळाला येण्यासाठी संकल्प महत्त्वाचा असतो. गुरुवारी पहाटे सूर्योदयापूर्वी किंवा ब्रह्ममुहूर्तावर औदुंबर सेवा करणे अत्यंत फलदायी ठरते. सकाळी स्नान उरकून स्वच्छ वस्त्रे परिधान करून मनातील सात्विक इच्छा भगवंतांच्या चरणी व्यक्त करावी. मी आज ही सेवा श्री दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करत आहे, असा ठाम संकल्प सोडावा. ही सेवा केवळ शारीरिक नसून मानसिक श्रद्धेचा भाग आहे. शक्य असल्यास गुरुवारी पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत, कारण पिवळा रंग गुरुतत्वाचे प्रतीक मानला जातो. वेळेचे नियोजन आणि मनाची एकाग्रता हीच या सेवेची पहिली पायरी आहे. शिस्तबुद्धी रीतीने केलेली ही सेवा त्वरित अनुभव देते. भाग 3. पूर्वतयारी आणि साहित्याची मांडणी. औदुंबर वृक्षापाशी जाण्यापूर्वी काही साहित्याची जमवाजमव करावी लागते. पूजेसाठी तांब्याभर शुद्ध जल, गंध, अक्षदा, हळद कुंकू, पिवळी फुले आणि अगरबत्ती सोबत ठेवा. नैवेद्यासाठी गूळ खोबरे किंवा खडी साखर घ्यावी. मुख्य म्हणजे गाईच्या तुपाचा एक दिवा सोबत ठेवावा. वृक्षापाशी पोहोचल्यावर प्रथम तिथली जागा स्वच्छ करावी. मनात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप सुरूच ठेवावा. साहित्याची मांडणी करताना शांतता आणि पावित्र्य राखावे. घाईघाईत पूजा न करता प्रत्येक कृती जाणीवपूर्वक आणि श्रद्धेने करावी. ही पूर्वतयारी तुमच्यातील भक्तीची तीव्रता दर्शवते, जी देवापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असते, हे सदैव लक्षात ठेवावे. भाग 4. जलार्पण आणि अभिषेक विधी. पूजेची सुरुवात करताना औदुंबराच्या मुळाशी हळूवारपणे जल अर्पण करावे. हे जल अर्पण करताना ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा उच्चार करावा. जसे पाणी मुळांना तृप्त करते, तशी ही सेवा तुमच्या कुळाला तृप्त करते, अशी धारणा आहे. जलार्पणानंतर वृक्षाच्या खोडाला गंध आणि अक्षता लावाव्यात. हळद कुंकू वाहताना सौभाग्य आणि ऐश्वर्याची प्रार्थना करावी. ज्याप्रमाणे आपण घरी देवाचा अभिषेक करतो, त्याच भावनेने औदुंबराची पूजा करावी. वृक्षाला स्पर्श करताना मनात कृतज्ञता असावी. ही साधी वाटणारी कृती तुमच्या मनातील अहंकार नष्ट करून तुम्हाला निसर्गाची आणि ईश्वराशी थेट जोडण्याचे काम प्रभावीपणे करते. भाग 5. दीप प्रज्वलन आणि धूप सेवा. 5व्या भागात आपण दीप प्रज्वलन करतो. गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून तो औदुंबराच्या मुळाशी सुरक्षित ठिकाणी ठेवा. दिवा हा ज्ञानाचे प्रतीक आहे, जो जीवनातील अज्ञानाचा नाश करतो. धूप किंवा अगरबत्ती ओवाळून वृक्षाभोवतीचा परिसर सुवासिक करावा. सुगंधामुळे मन प्रसन्न होते आणि एकाग्रता वाढते. दिव्याच्या प्रकाशाकडे पाहत असताना दत्तगुरूंचे तेजस्वी स्वरूप डोळ्यांसमोर आणावे. माझ्या जीवनातील सर्व संकटे या दिव्याच्या प्रकाशासारखी जळून खाक होऊ दे, अशी मनोमन प्रार्थना करावी. ही अग्निसेवा तुमच्या आत्मिक शक्तीला जागृत करते.
धूपदीपाने प्रसन्न झालेले वातावरण सात्विक लहरी आकर्षित करते, ज्याचा साधकाला खूप मोठा मानसिक आधार मिळतो. भाग 6. प्रदक्षिणेचे शास्त्र आणि महत्त्व. औदुंबर सेवेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रदक्षिणा. गुरुवारी किमान 7, 21 किंवा 108 प्रदक्षिणा घालण्याचे महत्त्व आहे. प्रदक्षिणा घालताना पावले संत असावीत आणि नजर वृक्षाच्या मुळांकडे किंवा जमिनीकडे असावीत. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत श्री गुरुदेव दत्त किंवा दत्त गायत्री मंत्राचा जप करावा. प्रदक्षिणा घालताना वृक्षाला हात लावू नये, केवळ प्रेमाने न्हाळावे. शास्त्रानुसार प्रदक्षिणेमुळे शरीरातील ऊर्जा चक्रांचे संतुलन होते आणि वृक्षातून निघणारी सात्विक ऊर्जा आपल्या शरीरात शोषली जाते. ही केवळ शारीरिक हालचाल नसून ईश्वराभोवती आपले जीवन केंद्रित करण्याची एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. श्रद्धेने घातलेली प्रत्येक प्रदक्षिणा कर्माचे ओझे हलके करण्यास मदत करते. भाग 7. प्रभावशाली मंत्र आणि जप. सेवेदरम्यान मंत्रांचा उच्चार स्पष्ट आणि लयबद्ध असावा. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मूळ मंत्र अत्यंत प्रभावी आहे. तसेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा जप केल्याने मानसिक शांतता लाभते. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर वृक्षासमोर शांत बसून किमान 1 माळ जप करावा. मंत्रांमधील ध्वनी लहरी ब्रह्मांडातून सकारात्मकता खेचून आणतात. जर तुम्हाला काही विशिष्ट समस्या असतील तर घोर कष्टोद्धरण स्तोत्र वाचणे उत्तम ठरते. मंत्राचा जप करताना शब्दांच्या अर्थापेक्षा त्यातील भाव महत्त्वाचा असतो. एकाग्रचित्तेने केलेला जप थेट दत्तप्रभूंना साथ घालतो आणि भक्ताच्या हाकेला देव धावून येतो. हा अनेक भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. भाग 8. नैवेद्य आणि कृतज्ञता भाव. पूजा आणि जप संपल्यानंतर दत्तगुरूंना सात्विक नैवेद्य अर्पण करावा. गुळ खोबरे किंवा गाईचे दूध यांना नैवेद्य औदुंबराच्या मुळाशी ठेवावा. नैवेद्य अर्पण करताना अन्नपूर्णा सदापूर्णे किंवा साध्या भाषेत हे देवा हा नैवेद्य स्वीकार करा असे म्हणावे. नैवेद्य दाखवल्यावर हात जोडून प्रार्थना करावी. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला क्षमा करावी आणि आपली कृपादृष्टी सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राहू दे असा भाव ठेवावा. कृतज्ञता हा पूजेचा आत्मा आहे. आपण जे काही अर्पण करतो ते ईश्वराचेच आहे. ही जाणीव अहंकाराला दूर ठेवते. ही नम्रता आणि शरणागतीच साधकाला खऱ्या अर्थाने देवाच्या जवळ घेऊन जाते. भाग 9. पाळावयाचे नियम आणि पथ्य. औदुंबर सेवा करताना काही नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. गुरुवारी पूर्णपणे शाकाहारी राहावे. मनात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर किंवा चुकीचे विचार आणू नयेत. सेवेच्या ठिकाणी शांतता राखावी आणि मोठ्याने बोलणे टाळावे. महिलांनी विटाळ असताना ही सेवा करू नये. तसेच सेवा करताना कोणाशीही गप्पा मारू नयेत, अन्यथा सेवेचे फळ कमी होते. ही सेवा केवळ दाखवण्यासाठी नसावी तर अंतर्मनातून असावी. वृक्षाच्या फांद्या तोडणे किंवा पाने ओरबाडणे पाप मानले जाते. निसर्गाचा आदर करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. नियमांचे पालन केल्याने सेवेमध्ये एक प्रकारची शिस्त येते, जी आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक मानली जाते. भाग 10. सेवेचे फळ आणि प्रचिती. शास्त्रानुसार सलग 11 किंवा 21 गुरुवार ही सेवा केल्यास अशक्य गोष्टी शक्य होतात. घरातली गरिबी दूर होऊन लक्ष्मीचा वास स्थिर होतो. ज्यांना संतती सुख नाही किंवा विवाहाच्या अडचणी आहेत त्यांना औदुंबर सेवेने मार्ग मिळतो. मानसिक ताणतणाव, भीती आणि नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे साधकाला एक प्रकारचे सुरक्षा कवच लाभते. दत्तगुरूंच्या कृपेने प्रारब्धातील दोष कमी होतात आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. ही सेवा केवळ भौतिक सुखासाठी नसून आत्मिक आनंदासाठी आहे. श्रद्धेने केलेल्या त्या विधीची प्रचिती भक्ताला त्याच्या कठीण काळात हमखास येते. असा हा औदुंबर सेवेचा अफाट महिमा आहे.